नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स स्टुडंट रमेश बंडगर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिकमधलं एक आर्टिकल पाहणार आहोत. त्याचं नाव आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बाय स्मॉल लेटर जी, जे की इथे लिहिलेलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिनोटेड बाय स्मॉल लेटर जी ॲज आय टोल्ड यू. सो स्टुडंट, व्हॉट इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकं काय हे बघणार आहोत. त्याचा फॉर्म्युला काय आहे तो पाहणार आहोत आणि ते नेमकं कशा पद्धतीनं असतं. त्याचबरोबर नेक्स्ट एक आर्टिकल आपल्याला जमलं तर या लेक्चरमध्ये घेऊयात आपण, जे की व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड, हे एक आर्टिकल आपण घेणार आहोत. तर बघा, सुरुवात करूया. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकं काय असतं. सुरुवातीलाच मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, एक उदाहरण सांगतो आणि त्याच्या बेसिसवर आपण समजून घेऊया की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकं काय. कन्सिडर करूया, इमॅजिन करूया की ही आपली अर्थ आहे. या अर्थवरती आपण इथं कुठंतरी अशा पद्धतीनं उभ्या आहोत. जसं की आता मी उभा आहे, तुम्ही आहेत. मग आपण जर एखाद्या वस्तूला, उदाहरणार्थ आता इथं एक अशी ऑब्जेक्ट धरली, एखादी वस्तू धरली, तर ही ऑब्जेक्ट मी सोडून दिलं की अर्थकडं खेचली जाते. येते का लक्षात? बघा तुमच्या या ऑब्जेक्टला, या वस्तूला काहीतरी मास आहे, या ऑब्जेक्टला काहीतरी मास आहे, पण मी फक्त सोडतोय. इथं कसल्याही प्रकारचं फोर्स लावत, फक्त काय करतोय, सोडतोय. आणि काय होते, सोडलं की हे ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शन होते. पण मी याच्यावरती कोणतं फोर्स लावले का? कोणतंही फोर्स लावलं. मी असं टाकून दिले का याला, या डायरेक्शन डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स अप्लाय केलं का या ऑब्जेक्टवर? कसल्याही प्रकारचं फोर्स अप्लाय केलेलं नाही, अलगद अगदी सोडलेलं आहे. तरी पण हे ऑब्जेक्ट काय करते, ॲक्सेलरेट होत जाते. काय करते, ॲक्सेलरेट होत जाते. म्हणजे काय, याला प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी चेंज होत राहते. म्हणून मी काय म्हणतोय, ॲक्सेलरेट होत जाते. येते का लक्षात? बघा तुमच्या या पॉईंटला सुरुवातीला ज्यावेळेस सोडतोय मी ऑब्जेक्ट, ही ऑब्जेक्ट ज्यावेळेस मी सोडतोय त्यावेळेस बघा तुम्ही, सुरुवातीला स्पीड कमी होतं, जसं जसं खाली जाईल तसं अजून जास्त स्पीड वाढत गेलं. येते का लक्षात? बघा तुमच्या म्हणजे काय होतंय नेमकं, तर ही ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होत डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते. ॲक्सेलरेट होणं म्हणजे काय रे? ॲक्सेलरेट म्हणजे काय बघा, ॲक्सेलरेट ए या लेटरने डिनोट करतात. आणि ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं, dv/dt. dv/dt कसं लिहितोय मी, का लिहितोय असं, कशासाठी? dv/dt म्हणजे काय, dv/dt म्हणजे dv चेंज इन व्हेलॉसिटी, स्मॉल चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू स्मॉल चेंज इन टाइम. याचा अर्थ काय, व्हेलॉसिटीमध्ये होणारा बदल. कोणाच्या रिस्पेक्टमध्ये? टाईमच्या रिस्पेक्टमध्ये. जसा जसा टाइम चेंज होत राहतोय तसं तसं व्हेलॉसिटी चेंज होत राहते, व्हेलॉसिटीमध्ये चेंज होत राहतो. याला म्हटलं जातं ॲक्सेलरेशन. येते का लक्षात? बघा, आता ही ऑब्जेक्ट मी ज्यावेळेस वरून सोडत होतो त्यावेळेस काय होत होतं, याच्या व्हेलॉसिटीमध्ये प्रत्येक पॉईंटवरती चेंज होत राहतो. जसं जसं इनिशियल पॉईंटपासून जसं जसं खाली जाईल तसं तसं काय होत होतं, त्याचं ॲक्सेलरेशन इन्क्रीज होतं, त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत होते. याला म्हटलं जातं ॲक्सेलरेशन. पुढं बघा, आता कन्सिडर करूयात आपण इथं कुठेतरी अर्थवरती आहे आणि एखादी ऑब्जेक्ट आपण अशा पद्धतीनं वर फेकली किंवा अशा पद्धतीने सोडली, ह्या एक्झाम्पल सारखं. तर काय होते, ऑब्जेक्ट समजा याने एखादी ऑब्जेक्ट घेतली अशा पद्धतीने आणि ही ऑब्जेक्ट जर सोडली तर ती काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शनने अशा पद्धतीनं अर्थच्या सेंटरकडे खेचली जाणार आहे आणि अर्थच्या सरफेसवरती पोहोचणार आहे आणि तिथं स्टॉप होईल. बरोबर आहे का? येते का लक्षात? म्हणजे काय होणार आहे, ही जी ऑब्जेक्ट आहे ॲक्सेलरेट होत जाणार आहे. काय होत जाणार आहे, ॲक्सेलरेट होत जाणार. मग बघूया, आपल्याला हा फॉर्म्युला माहित आहे. काय माहिती आहे की अर्थ तिच्या सेंटरकडं कोणत्याही ऑब्जेक्टला काय करते रे, खेचून घेते. कोणतीही ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला अशा पद्धतीनं खेचून घेते, हे आपल्याला माहित आहे. आणि कोणत्या फोर्सने खेचून घेते, जे की न्यूटनने सांगितलेला फॉर्म्युला आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू कॅपिटल M स्मॉल m अपॉन r². आता हे कॅपिटल G म्हणजे काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हाऊ टू मेजर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जो की हेनरी कॅव्हिटिश यांनी एक्सपेरिमेंट केला होता, ते पाहिलेलं आहे. बरोबर आहे? नसेल पाहिलं
नवीन असाल तुम्ही तर पाहू शकताय, मेजरमेंट ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बाय फिजिक्स स्टुडंट रमेश बंडकर असं म्हटलं, तुम्हाला ते व्हिडिओ येऊन जातील, तुम्ही पाहू शकताय. पुढे बघा, F इज इक्वल टू G इंटू यम अपॉन आर स्क्वेअर. हे यम म्हणजे कोण असणार आहे, तर मास ऑफ दी अर्थ असणार. काय असेल, मास ऑफ दी अर्थ. हे जे की कॅपिटल एम नी रिप्रेझेंट केलं जातं, डिनोट केलं जातं, शो केलं जातं, दाखवलं जातं. स्मॉल एम म्हणजे काय असणार आहे, तर या ऑब्जेक्टचं मास असणार आहे. जे ऑब्जेक्ट आपण सोडणार आहे, आता मी जसं मगाशी अशा पद्धतीने ऑब्जेक्ट सोडत होतो, याचं अर्थशी कम्पेअर करता खूप कमी मास असणार आहे. येते का लक्षात. कोणतीही ऑब्जेक्ट घेतली अर्थवरती, जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमधून पण सांगत आलेलो आहे, कोणतीही ऑब्जेक्ट घ्या, कोणतीही वस्तू घ्या अर्थच्या सरफेसवरती, अर्थवरती, ती अर्थपेक्षा मोठी असू शकणार नाही. म्हणजे अर्थचं जे मास आहे ते लार्जर असणार आहे आणि अदर जे ऑब्जेक्ट आहेत त्यांचं मास खूप स्मॉल असणार आहे. त्यानंतर आर स्क्वेअर म्हणजे काय असतं रे, डिस्टन्स बिटवीन सेंटर टू सेंटर. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या सेंटरपासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या सेंटरपर्यंत. म्हणजे ही एक ऑब्जेक्ट असं दोन ऑब्जेक्ट घेतल्या तर याच्या सेंटरपासून याच्या सेंटरपर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्याला म्हटलं जसं आर. बरोबर आहे की नाही. तर इथं एक ऑब्जेक्ट आहे, इथं अर्थ आहे, अर्थचं सेंटर हे आहे, अर्थच्या सेंटरपासून या ऑब्जेक्टच्या सेंटरपर्यंतचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण स्मॉल आर म्हणू शकतो. आणि मग त्या ऑब्जेक्टला अर्थ खेचून घेणार आहे एफ या फोर्स. येते का लक्षात बघा तुमच्या. हे अशा पद्धतीनं कोणत्याही अर्थवरती, म्हणजे अर्थवरती कोणत्याही ऑब्जेक्टवरती या प्रकारचं फोर्स अप्लाय होणार आहे, एवढं फोर्स अप्लाय होणार आहे. पण ज्यावेळेस एखादी वस्तू, एखादी ऑब्जेक्ट आपण अशा पद्धतीनं सोडून देतो आणि ते ॲक्सेलरेट होऊन डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो. बरोबर आहे की नाही. आपल्याला अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ माहिती आहे, F इज इक्वल टू एम. एखादी ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होत असेल तर त्याला फोर्सची गरज असते. फोर्स काहीतरी लावला असणार आहे, त्या ऑब्जेक्टचं मास सुद्धा काहीतरी असणार आहे. त्या ऑब्जेक्टचं मास यम असेल, ती ऑब्जेक्ट इतकं ॲक्सेलरेशन करत असेल तर त्याच्यावरती एफ इतकं फोर्स अप्लाय होत असतं. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण त्याच्यावर फॉर्म्युला लिहितो, F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. एखाद्या ऑब्जेक्टला बघा, लिनियरमध्ये एखाद्या ऑब्जेक्ट, ही ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला मी काय करतो, अशा पद्धतीने फोर्स अप्लाय करतो. फोर्स जसं अप्लाय करत जाणार आहे, फोर्स आणि ॲक्सेलरेशन एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. याचं मास यम असेल, याचं मास यम असेल. मी जेवढं जास्त फोर्स लावू तेवढं ते ही जास्त ॲक्सेलरेट होणार आहे. येते का लक्षात. जेवढं मी याला जास्त फोर्स लावू या ऑब्जेक्टला तेवढं ही जास्त ॲक्सेलरेट होणार आहे ऑब्जेक्ट. म्हणजे काय होईल रे, जास्त स्पीडनं. म्हणजे प्रत्येक वेळेस मी ज्या स्पीडनं, ज्या इंटेन्सिटीनं फोर्स याच्यावरती अप्लाय करतो त्या इंटेन्सिटीनं याची व्हेलॉसिटी चेंज होत राहणार आहे पुढे जातं. म्हणजे याचं ॲक्सेलरेशन होत राहणार आहे. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲक्सेलरेशन हे आपल्याला माहीत आहे. मग आपण तो फॉर्म्युला जो आहे तो अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकत असतो. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे या ऑब्जेक्टचं मास इंटू याचं जे काही ॲक्सेलरेशन झालेलं आहे ते कोणाशी इक्वॅलंट असणार आहे, कोणाशी इक्वल असणार आहे, फोर्सशी इक्वल असणार आहे. जेवढं फोर्स तेवढंच याचं ॲक्सेलरेशन होत राहणार आहे. मग हा अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ आहे. आणि हा आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे म्हणून सांगतो. बरोबर आहे की नाही. ग्रॅव्हिटेशन फोर्स, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, याचा जर फॉर्म्युला विचारला तर F इज इक्वल टू G इंटू एम इंटू यम अपॉन आर स्क्वेअर असं सांगत असतो आपण फॉर्म्युला. बरोबर आहे. हाच फॉर्म्युला तुम्ही असं सांगता, F इज इक्वल टू G इंटू M1 अपॉन आर स्क्वेअर. M1 म्हणजे कोणतं तरी मास असेल, समजा हे M1 असेल, हे M2 असेल असं सांगू शकता. मात्र अर्थ आणि एखाद्या ऑब्जेक्टशी कम्पेअर करता तुम्ही हा फॉर्म्युला सांगू शकता. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीही फरक, दोन्ही सेम फॉर्म्युले, फक्त इथे कॅपिटल एम आणि स्मॉल एम घेतलेला आहे. का, रिझन काय आहे, कारण अर्थचं आपण कम्पॅरिझन करतोय. अर्थवरती एखादी ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करतोय आणि त्याच्यावर काहीतरी फोर्स अप्लाय होणार आहे. हे ऑब्जेक्ट सुद्धा अर्थवरती काहीतरी फोर्स अप्लाय करणार. पण जास्त फोर्स कोण अप्लाय करू शकणार आहे, लार्ज ज्याचं मास आहे ती ऑब्जेक्ट जास्त फोर्स अप्लाय करू शकणार आहे, त्याच्याकडे खेचून घेऊ शकणार आहे. जसं की आपण हेनरी कॅव्हेंडिशच्या एक्सपेरिमेंटमध्ये सुद्धा बघितलं होतं. जे लार्ज स्क्वेअर आहे ते काय करतात, अट्रॅक्ट करतात कोणाला, स्मॉल पेअरला. बरोबर आहे की नाही. मग बघा आता पुढं याला समजा इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं.
आणि यांच्या लेफ्ट साईड्स बघा, दोन्हीकडे फोर्स आहे, दोन्हीकडे फोर्स आहे. इक्वेशन 1 आणि 2 आपण कम्पेअर करूयात. म्हणजे असं लिहूयात, हे एम ए जे आहे की नाही ते असं लिहितो मी, एम ए इज इक्वल टू हे जे फोर्सचं आहे हे फोर्स इज इक्वल टू एम आणि हे फोर्स त्याच्या पुढे लिहितो. म्हणजे दोन्ही लेफ्ट साईड्स इक्वल आहेत म्हणून आपण राईट साईड सुद्धा इक्वल आहेत असं आपण म्हणू शकतो. दोन्हीच्या लेफ्ट साईड्स बघा एफ एफ आहेत, फोर्स आहे, दोन्हीच्या लेफ्ट साईड सुद्धा इक्वल आहेत, राईट साईड सुद्धा इक्वल आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यावरून हे comparing equation 1 and 2, g into capital M into small m upon r square असं आपण लिहू शकतोय. आता एक गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे बघा, हे ॲक्सेलरेशन ठीक आहे, हे लिनियरमध्ये चालू शकेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवरती, या ऑब्जेक्टवरती मी अशा पद्धतीने फोर्स अप्लाय केलं, ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होतं, ऑब्जेक्टचं मास होतं. पण या केसमध्ये बघा, या ऑब्जेक्टला मी काय करतोय, असं काहीतरी हाईटवरून सोडतोय आणि हे ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होत जाते. मग हे ॲक्सेलरेशन कोणामुळे होतं, कोणामुळे होतं रे, ग्रॅव्हिटीमुळे होतं. कोणामुळे होतं, ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि मग त्यालाच म्हटलं जातं ग्रॅव्हिटी. काय म्हटलं जातं, ग्रॅव्हिटी म्हटलं जातं. आणि मग हे जे ॲक्सेलरेशन आहे त्याला स्मॉल लेटर जी नी रिप्रेझेंट केलं जातं, डिनोट केलं जातं. तेच बघा, हेच इक्वेशन आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, एफ इज इक्वल टू एम इंटू जी. काय लिहू शकतो आपण, एफ इज इक्वल टू एम इंटू स्मॉल लेटर जी. या ए ऐवजी काय घेतलं, स्मॉल लेटर जी. कशामुळे रे, काय रिझन आहे स्मॉल जी घेण्याचं, कारण इथं कोणतं फोर्स अप्लाय होतंय, ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट सोडतो मी, असं एखादी ऑब्जेक्ट काहीतरी हाईटवरून सोडतोय त्यावेळेस कोणतं फोर्स ॲक्ट होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट होतं, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट होतं. कोणावरती, त्या ऑब्जेक्टवरती. आणि त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन त्या ऑब्जेक्टवरती तयार होतं. त्यामुळे ती ऑब्जेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शननी स्पीड वाढत वाढत जाते. येते का लक्षात, इनिशियल स्टेटला कमी स्पीड असणार आहे, जसं जसं ते ऑब्जेक्ट सोडेल तसं तसं खाली जसं जाईल तसं त्या ऑब्जेक्टचं स्पीड वाढत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे ती ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होणार आहे. पण मी कोणत्याही प्रकारचा फोर्स लावले का डाऊनवर्ड डायरेक्शन त्या ऑब्जेक्टवर नाही, तर अर्थच त्याच्यावरती फोर्स अप्लाय करते. कोण, अर्थ. अर्थ म्हणजे कोण, पृथ्वी. पृथ्वी काय करते, त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करते आणि त्यामुळं त्याला म्हटलं जातं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे जे आर्टिकलचं नाव आहे, हे ॲक्सेलरेशन कुणामुळं घडतं त्या ऑब्जेक्टमध्ये, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं, ग्रॅव्हिटीमुळं घडतं. ग्रॅव्हिटीमुळं त्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो आणि म्हणून त्याला स्मॉल लेटर जीने रिप्रेझेंट केलं जातं. हा न्यूटन सेकंड लॉ आहे. सेकंड लॉचंच आपण अशा पद्धतीनं नवीन फॉर्मेशन लिहू शकतो, नवीन त्याचा फॉर्म लिहू शकतो, एफ इज इक्वल टू एम इंटू जी. येते का लक्षात बघा तुमच्या. हेच इक्वेशन मी इथं ठेवलं तर काय तयार होईल रे, ए ऐवजी एम इंटू जी तयार होईल, एम ए ऐवजी एम जी असं तयार होईल. आता पुढं बघा, इथं स्मॉल जी आहे, इकडे कॅपिटल जी आहे, या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. स्मॉल जी आणि कॅपिटल जी हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे आणि हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. येते का लक्षात. याचं युनिट वेगळं आहे, याचं युनिट वेगळं आहे. याचं युनिट काय असणार आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर असणार आहे. याचं युनिट काय आहे, हे ॲक्सेलरेशनच आहे. काय आहे, ॲक्सेलरेशनच आहे. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपण थोड्या वेळापूर्वी पाहिला, dv बाय dt. dv बाय dt म्हणजे काय रे, चेंज इन व्हेलोसिटी. चेंज इन व्हेलोसिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला येणार आहे, dv बाय dt चा फॉर्म्युला येणार आहे. कारण व्हेलोसिटी म्हणजे काय असते, चेंज इन व्हेलोसिटी. चेंज इन व्हेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. येते का लक्षात. काय असणार आहे याचा फॉर्म्युला, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर केली जाईल, मीटरमध्ये मेजर केली जाईल. युनिट त्याचं मीटर आहे ना, लेंथचं युनिट काय असतं, मीटर असतं. मग ते मीटरमध्ये मेजर केलं जाईल. मीटर अपॉन सेकंड, अपॉन सेकंड म्हणजे काय होणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर होणार आहे त्याचं युनिट. येते का लक्षात बघा तुमच्या. याचं जे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर कशामुळे येतं, ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. dv बाय dt आहे ना, चेंज इन व्हेलोसिटी. चेंज इन व्हेलोसिटी म्हणजे काय रे, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट मीटर पर सेकंड,
व्हेलोसिटी जर असेल तर मीटर पर सेकंड त्याचं हे येणार आहे, युनिट येणार आहे. आणि अपॉन टाइम, अगेन टाइम येते का लक्षात, म्हणजे परत अजून सेकंड आहे, अपॉन सेकंड. आणि ते काय होणार आहे, ऍक्सेलरेशन होणार आहे. मग मीटर पर सेकंड असं जर असेल तर तुम्ही काय लिहू शकता, मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहू शकताय. कशावरून असं लिहू शकताय बघा बरं, मीटर पर सेकंड अपॉन सेकंड आहे. अपॉन सेकंडचं तुम्ही काय करू शकता, असं असेल उदाहरणार्थ समजा सेकंड अपॉन, तर 1 अपॉन सेकंड असं लिहू शकताय. मग 1 अपॉन सेकंड म्हणजेच काय, मीटर इंटू 1 मीटर, सेकंड इंटू सेकंड सेकंड स्क्वेअर. येते का लक्षात बघा तुमच्या. हे अशा पद्धतीने युनिट्स लिहिले जातात. या सर्व बेसिक गोष्टी आहेत. इथं आपण जास्त वेळ घालवायला नको, तरी पण तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे बघ, आता हे जे आहे तिथेच ठेवूयात आणि हा जो यम आहे तो इकडे ट्रान्सफर करूया. मग जी इंटू यम अपॉन आर स्क्वेअर इथंच कॅन्सल करू शकतोय, पण तुम्हाला लक्षात येणार नाही सरांनी असं कसं कॅन्सल केलं. त्यामुळे मी इकडे ट्रान्सफर करतो. इथं यम आहे, ही म्हणजे यम अपॉन 1 असणार आहे. आता आपण लिहू शकतो, काही फरक पडत नाही. अपॉन 1 लिहिलं यमची व्हॅल्यू यमच असणार आहे. इथं काय होईल रे, 1 अपॉन यम होईल का. इकडे गेल्यानंतर न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटर मध्ये येणार आहे. ही टर्म येते का लक्षात. 1 अपॉन यम होईल. यमला यम कॅन्सल करू शकतो, स्मॉल यमला स्मॉल यम कॅन्सल झालं. राहिलं काय रे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल यम अपॉन आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू राहील. लक्षात आलं का तुमच्या बघा. काय फॉर्म्युला तयार झाला, जी स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू कॅपिटल यम अपॉन आर स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार झाला. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी अर्थ किंवा अर्थ सरफेस असं म्हणू शकताय तुम्ही. आता हा आर स्क्वेअर जो असणार आहे किंवा आर जो असणार आहे तो काय असतो, डिस्टन्स बिटवीन सेंटर टू सेंटर. सेंटर टू सेंटर म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ दी अर्थ. म्हणजे या ऑब्जेक्टचं सेंटर आणि अर्थचं सेंटर यांच्यामधलं जे डिस्टन्स असतं ते स्मॉल आर असणार आहे. बरोबर आहे का, स्मॉल आर असणार आहे. पण ऍक्च्युली बघा, ही जर अर्थ असेल अशा पद्धतीनं, जर अर्थ असेल, हे जर अर्थचं सेंटर असेल तर सरफेस पर्यंतच त्याची रेडियस होणार आहे कॅपिटल आर. त्याचबरोबर पुढे बघा, एखादी ऑब्जेक्ट, आता आपण उभा आहे, आपण जर उभे असू, आपल्या सेंटरपासून अर्थच्या सेंटरपर्यंत डिस्टन्स काउंट केलं, अर्थच्या सेंटरपर्यंतचं जर डिस्टन्स काउंट केलं तर ती समजा स्मॉल एच इतकी हाईट आहे असं इमॅजिन केलं. स्मॉल एच म्हणजे अर्थच्या सरफेसपासून आपल्यापर्यंतचं, आपल्या सेंटरपर्यंतचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण स्मॉल एच आहे असं कन्सिडर केलं तर इमॅजिन करू शकताय तुम्ही आर प्लस एच. स्मॉल आर म्हणजे काय असणार आहे, आर प्लस एच असणार. कॅपिटल आर प्लस एच. कॅपिटल आर म्हणजे काय, रेडियस ऑफ द अर्थ. एच म्हणजे काय, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट किंवा सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. येते का लक्षात बघा. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स प्लस इथून इथपर्यंतचं डिस्टन्स एच हे असं असणार आहे. मग हेच तुम्ही असं लिहू शकताय, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकताय की नाही. का बरं, कारण स्मॉल आर म्हणजे काय असतं, सेंटर टू सेंटर डिस्टन्स असतं. म्हणजे अर्थच्या सेंटरपासून ऑब्जेक्टच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स असणार आहे. ऑब्जेक्ट एच हाईटवरती आहे आणि त्याचं सेंटर एच, अर्थच्या सरफेसपासून एच इतका आहे. तर अर्थच्या सरफेसपासून ते एच झालं आणि इथून इथपर्यंतचं सरफेसपासून त्याच्या सेंटरपर्यंतचं त्याची रेडियस असणार आहे, ते म्हणजे कॅपिटल आर झालं. येते का लक्षात. त्यामुळे आपण हाच फॉर्म अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि समजा तुम्हाला जर विचारलं, तुम्हाला जर प्रेझेंट करायला सांगितलं की अर्थच्या सरफेसवरतीच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असेल त्याचा फॉर्म्युला असं जर विचारलं तर तुम्ही कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकताय बघा रे. समजा ही अर्थ आहे, ह्या त्याचं सेंटर आहे, समजूया ही त्याची रेडियस आहे आणि अर्थवरती एखादी ऑब्जेक्ट आहे असं सांगितलं. अर्थच्या सरफेसवरती ही ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास
याचं मास कॅपिटल एम असेल, या ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम असणार आहे. येते का लक्षात? मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय होईल? स्मॉल जी एम अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर होईल. काय फॉर्म्युला होईल? कॅपिटल आर स्क्वेअर. कारण एच आहे का इथं? काय होईल? एच ची व्हॅल्यू 0 असणार आहे. एचच नाही ना, हे ऑब्जेक्ट त्याच्या सरफेस वरतीच आहे, त्यामुळे एच इथं प्रेझेंट असणार नाही. मग त्यामुळे काय होईल फॉर्म्युला? G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार होईल. हा जो एच आहे तो 0 असणार आहे ना त्याच्या सरफेस वरती. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, अर्थाची जी रेडियस असते ती अप्रॉक्सिमेटली 6400 किलोमीटर आहे. अप्रॉक्सिमेटली 6400 किलोमीटर. एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 6378 किलोमीटर आहे असं म्हटलं जातं. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशनमध्ये मात्र ही व्हॅल्यू घेतली जाते 6400 किलोमीटर. मात्र अप्रॉक्सिमेट सांगायचं झालं तर 6378 म्हणजे 6400 या दरम्यान व्हॅल्यू असणार आहे रेडियस. पुढं बघा आता, हे 6400 किलोमीटर सेंटरपासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे त्याची रेडियस, कोणाची? अर्थची रेडियस. तर इथून पुढे एखादा किलोमीटर कमी झाला, जास्त झाला, काही फरक पडणार आहे का? काही फरक म्हणजे काय? समजा 1 किलोमीटर एच आहे, एच इज इक्वल टू 1 किलोमीटर आहे. इथं 6378 आहे आणि इथं आपण 6400 घेतो. येते का लक्षात? तुम्ही इमेजिन करू शकता. 78 तर 79 झालं काय, 80 झालं काय, काय फरक पडणार आहे का? आपण सरळ 400 घेतले ना. आणि अर्थचा जो सरफेस आहे तो सर्व ठिकाणी सेम आहे का? कुठं चढ उतार आहे, डोंगर आहे, दऱ्या आहेत. हा जो आकडा आहे, हा जो अंक आहे 6400 किलोमीटर, हा अप्रॉक्सिमेटच घेतलेला आहे किंवा 6378 हा सुद्धा अप्रॉक्सिमेटच घेतलेला आहे. येते का लक्षात तुमचं? त्यामुळे एखादा किलोमीटर आपण जर हाईट लिहिली तर त्याच्यावरती फारसा फरक पडत नाही. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जीची जर व्हॅल्यू तुम्हाला विचारली तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर कॅल्क्युलेट करून आलेली व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट मानली जाते. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मात्र कॅपिटल जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. पण जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जर व्हॅल्यू विचारली तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं. आता बघा, आपल्याला जीचा फॉर्म्युला भेटलेला आहे जी इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. आता आपण काय बघूया तर व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड. व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू gravity with altitude. आता अल्टिट्यूडचा अर्थ काय बघणार आहे आपण? व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हेरिएशन म्हणजे काय? इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये होणारा बदल कोणामुळं? विथ अल्टिट्यूडमध्ये चेंज झाल्यामुळं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काय व्हेरिएशन होतं ही कन्सेप्ट बघा. आता आपण त्याला काय कन्सिडर करूया. अल्टिट्यूड म्हणजे नेमकं काय असतं? तर अल्टिट्यूड म्हणजे हाईट असते. काय असतं? अल्टिट्यूड म्हणजे समजा अर्थचं सरफेस आहे, अशा पद्धतीने अर्थचं सरफेस आहे आणि या इतक्या हाईटवरती एखादी जर ऑब्जेक्ट असेल त्याचं मास व्हॉल्यूम आहे, अर्थचं मास कॅपिटल एम आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स आर आहे, कॅपिटल लेटर आर, इथून इथपर्यंतचं असेल सरफेसपासून या ऑब्जेक्टची हाईट एच आहे. म्हणजे तिथून इथपर्यंतचं डिस्टन्स काय असणार आहे? तर एच असणार आहे. पुढं आता
याच्यावरून आपण फॉर्म्युला GH इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजे काय? R प्लस H असणार. R स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? R प्लस H स्क्वेअर, जो की GH इज इक्वल टू GM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. काही प्रॉब्लेम आहे का? हा जो स्मॉल r असणार आहे तो इथून इथपर्यंतचं अंतर असणार आहे. स्मॉल r येते का लक्षात? त्याच ठिकाणी आपण r प्लस H लिहू शकतोय. काही प्रॉब्लेम आहे का? कारण r म्हणजे काय? सेंटर पासून या इथपर्यंत सरफेस पर्यंतचं डिस्टन्स, सरफेस पासून ऑब्जेक्ट पर्यंत. कन्सिडर करा m म्हणजे सॅटेलाइट आहे. m मास असलेला सॅटेलाइट आहे. सॅटेलाइटची हाईट h आहे. मग अशा वेळेस आपण त्याच्यासाठीचा फॉर्म्युला GH असं नाही GH, तर H जे आहे ते बेसला आहे. कोणाच्या? Gच्या बेसला. Gच्या पायथ्याला H आपण घेतो. येते का लक्षात? बघा हा फॉर्म्युला GH इज इक्वल टू GM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. आता आपल्याला काय पाहायचंय? व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड. तर त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो GH अपॉन G इज इक्वल टू GM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. GH अपॉन G आणि G ची व्हॅल्यू काय आहे रे? GM अपॉन R स्क्वेअर. येते का लक्षात? GM अपॉन R स्क्वेअर. आता इथं काय होईल बघा? GH अपॉन G इज इक्वल टू हे GM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. इथं ही टर्म जी आहे ती उलटून गुणिले होईल. डिनॉमिनेटरची न्यूमरेटरमध्ये जाईल, न्यूमरेटरची डिनॉमिनेटरमध्ये जाईल. ते कशा पद्धतीने लिहिता येईल? R स्क्वेअर अपॉन GM. GM गेट कॅन्सल. GM कॅन्सल होतील ना अंशातल्या छेदातला. राहील काय मग? GH अपॉन G इक्वल टू R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म शिल्लक राहील. बघा ही टर्म मी इथं लिहितो GH अपॉन किंवा GH इज इक्वल टू G इंटू R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हा यांचा दोघांचा स्क्वेअर असा लिहितो. काही प्रॉब्लेम आहे का रे? लिहू शकतोय, कॉमन लिहू शकतोय, किंवा असंही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. G इंटू R स्क्वेअर अपॉन R प्लस H स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला आहे तो कधी यूज करायचा आहे? हा जो फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला? GH इज इक्वल टू G इंटू R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे तो कधी वापरायचा, कधी यूज करायचा? हा सुद्धा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूडसाठी हा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकताय. पण कधी? ज्यावेळेस हाईट जी असते एखाद्या ऑब्जेक्टची हाईट, समजा एखादं तुम्हाला एक्झाम्पल विचारलं आणि एक्झाम्पलमध्ये त्याची हाईट कंपॅरेटिव्हली मॅक्झिमम दिली, म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ अशी कंपॅरेटिव्हली दिली. आता याची जी रेडियस आहे ती 6400 किलोमीटर आपण ॲप्रॉक्सिमेट मानतो, बरोबर आहे. तुम्हाला जर 3000, 2500, 4000, 5000 या दरम्यान दिली असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. हाईटच्या ठिकाणी ही जी हाईट तुम्हाला कंपॅरेटिव्हली एखाद्या ऑब्जेक्टची हाईट दिली, हाईट ऑफ द सॅटेलाइट सांगितलं 3500 किलोमीटर. तुम्हाला माहिती आहे रेडियस ऑफ द अर्थ ही एवढी आहे आणि 3500 किलोमीटर दिलेली आहे. तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून GH व्हेरिएशन इन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड फाइंड करू शकता. किंवा त्या ऑब्जेक्टवरती तो जो सॅटेलाइट असणार आहे किंवा कोणतीही ऑब्जेक्ट इतक्या हाईटवरती असणार आहे अर्थभोवती, त्या ऑब्जेक्टवर ॲक्सेलरेशन किती होतंय हे तुम्ही या फॉर्म्युलेच्या मदतीने फाइंड करू शकता. आता पुढं बघा, याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होत आहेत, केले जात आहेत. हे सर्व मी रिमूव्ह करतो. तुम्ही अगोदर बघितलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट करून लिहून घेऊ शकताय. बघा तो फॉर्म्युला GH इज इक्वल टू G इंटू R स्क्वेअर अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हा फायनल फॉर्म्युला होता.
याचंच आपण कन्वर्जन अशा पद्धतीने करू शकतो बघा. जी इंटू आर स्क्वेअर अपॉन इथं जो आहे आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर त्याचीच ॲडजस्टमेंट अशा पद्धतीने करतो आणि लिहितो आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहितो. असं लिहिलं तर काय फरक पडेल, काय होईल रे, काही सुद्धा होणार, फायनल टर्म भेटणार. कशा पद्धतीने बघा, 1 स्क्वेअर. आता हे जे एक्सपान्शन आहे ते ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीने करू शकता. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर करून पाहू शकता तुम्ही. म्हणजे 1चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2 इंटू 1 बी मीन्स एच अपॉन प्लस बी स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असं होणार आहे. येते का लक्षात. आणि याला जर आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर काय येईल रे, 1चा स्क्वेअर 1च असतो. आर स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आर स्क्वेअर प्लस इथं काय येणार 2r आर स्क्वेअर इंटू एच अपॉन आर अशी टर्म येईल प्लस आर स्क्वेअर इंटू एच अपॉन एच स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि फायनल काय राहील रे बघा, आरला एक आर कॅन्सल, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल आणि फायनल काय राहणार आहे बघा. फायनल इथं काय राहील, हा सुरुवातीचा आर स्क्वेअर प्लस हा 2 त्यानंतर यातला एक राहिलेला आर त्यानंतर यातला एक एच आणि इथं काय राहणार आहे आर स्क्वेअरला आर स्क्वेअर केल्यानंतर एच स्क्वेअर. आणि आता कम्पेअर करा बरं, आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं एक्सपान्शन आर स्क्वेअर प्लस ट्वाईस आर एच प्लस एच स्क्वेअर असं एक्सपान्शन येतं का. एस प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर असं येते की नाही. सेम आलं का बघा, याच्याच ठिकाणी हे आलं का, लक्षात येते का तुमच्या. आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हे सर्व एक्सपान्शन केलं असता हा सर्व फायनल आपल्याला फॉर्म्युला हा भेटू शकतोय. हे सर्व एक्सपान्शन केल्यानंतर आपल्याला आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर हेच फायनली मिळू शकतं. त्यामुळे ही जी आहे ती अरेंजमेंट असते किंवा ॲडजस्टमेंट असते अशा पद्धतीने. तर हे कशासाठी करायचं असतं तर आपल्याला टर्म कॅन्सल करता येत असतात म्हणून ही सर्व ॲडजस्टमेंट करायची असते. आता बघा आर स्क्वेअरला स्क्वेअर कॅन्सल झालं, कोणती टर्म राहिली मग, पुढे बघा जी अपॉन 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट स्क्वेअर अशी टर्म राहील. कशाबरोबर, जी एच बरोबर. जी एच इज इक्वल टू हेच तुम्ही असं लिहू शकता 1 प्लस एच अपॉन आर ब्रॅकेट रेस्ट मायनस 2. येते का लक्षात. हे प्लस 2 होतं वर लिहिल्यामुळं रेस्ट मायनस 2 असं लिहू शकतो. आता ह्याचं जे एक्सपान्शन असतं ते बायनॉमियल एक्सपान्शन सिरीजनुसार करावं लागतं कारण याची पॉवर किती आहे -2 आहे. मग त्याचं एक्सपान्शन करताना कशा पद्धतीने करायचं तर बघा जी इज इक्वल टू इथं कन्सिडर करू शकता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. त्याचं एक्सपान्शन आपण कशा पद्धतीनं करत असतो रे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर अशा पद्धतीने करतो की नाही. त्याचं एक्सपान्शन ही सेम त्याच पद्धतीने करायचं. बघा मी इथं लिहितो. आता काय येणार आहे ए स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर सॉरी मायनस येणार मायनस 2ab 2 इंटू 1 इंटू एच अपॉन आर प्लस बी स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने एक्सपान्शन केलं आहे का याचं. यालाच काय म्हटलं जातं बायनॉमियल एक्सपान्शन म्हटलं जातं. म्हणजे काय होतं रे बायनॉमियल एक्सपान्शनमध्ये पॉवर वाढत जाते. याची जी पॉवर असते एच अपॉन आर स्क्वेअर बीची जी पॉवर असते ती इन्क्रीज होत जाते. आणि पुढे बघा फायनली काय भेटेल जी 1चा स्क्वेअर काय असणार आहे 1 असणार मायनसच्या ठिकाणी मायनस 2 इंटू 1 2 एच इंटू आर एच अपॉन आर प्लस हे एच स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मात्र हे एच स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर जे असणार आहे ते काय असू शकतं बघा. समजा अल्टिट्यूड मीन्स हाईट ऑफ द ऑब्जेक्ट एच ही जर स्मॉल असेल कम्पॅरेटिव्हली आरच्या कम्पॅरेटिव्हली स्मॉल असेल म्हणजे 6400 किलोमीटर आर आहे 6400 किलोमीटर आर आहे आणि आर एच जे आहे ती 100 किलोमीटर आहे. फॉर एक्झाम्पल 100 किलोमीटर आहे. 100चं काय होणार आहे 100 इंटू 100 1000 होईल 1000 अपॉन 6000
6400 इंटू 6400 असं जर केलं तर याचा जो येणारा प्रोडक्ट आहे तो याच्याशी कम्पॅरेटिव्हली खूप लार्ज येणार आहे आणि यांचं जे आन्सर येतं यांचा जो रेशियो येतो तो 0.000 मध्ये येणार आहे. म्हणजे h अपॉन r ची जी व्हॅल्यू आहे सॉरी h² अपॉन r² ची जी व्हॅल्यू आहे ती 1 पेक्षा खूप कमी येणार आहे. 1 पेक्षा खूप कमी येणार आहे. त्यामुळे या टर्मवरती काहीही इफेक्ट होणार नाही. या टर्ममध्ये ऍड केली काय आणि नाही केली काय फरक पडेल का? 1 जरी आला तरी काय फरक पडणार आहे? फक्त 1 नंबर वाढेल. पण 1 पेक्षा जर कमी येत असेल h² अपॉन r² चा रेशिओ तर याच्यामध्ये ऍड केली काय नाही केली काय काहीही फरक पडणार नाही. मग काहीही फरक पडणार नाही तर मग तो फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 1g इन ब्रॅकेट 1 - 2h अपॉन r. अशा पद्धतीने आपण तो फॉर्म्युला फायनली लिहू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. आता पुढे बघा, हा g म्हणजे काय आहे? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशाची व्हॅल्यू आहे? 9.8. g ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपण काय बघतोय? व्हेरिएशन इन g बघतोय. व्हेरिएशन इन g, व्हेरिएशन इन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ अल्टिट्यूड बघतोय. आणि ती काय कशाने रिप्रेझेंट केली जाते? gh ने रिप्रेझेंट केली जाते. मग gh ही g पेक्षा कमी असणार आहे, लक्षात येते का बघा. आणि किती ना? 2h अपॉन r. कारण g ने आत मल्टिप्लाय केलं तर बघा काय येणार आहे? g मायनस ट्वाइस gh अपॉन r ही व्हॅल्यू येणार आहे. येते का लक्षात बघा तुमच्या? म्हणजे या g पेक्षा ह्याचं जे येणारं आन्सर असणार आहे ते खूप कमी असणार आहे, खूप कमी असणार आहे. कारण ऑब्जेक्ट कुठं आहे? h इतक्या हाईटवरती आहे. h इतक्या हाईटवरती ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन जसं जसं आपण अंतर जास्त जाऊ, हाईटला जाऊ, तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी असणार आहे? कमी कमी असणार आहे. येते का लक्षात बघा? h वाढेल तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा डिक्रीज होणार आहे. h इन्क्रीज झाला, हाईट वाढली, त्या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाणार आहे. येते का लक्षात बघा तुमच्या? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे असणार आहे? अर्थच्या सरफेसवरती. किती असणार आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इतकी आपण अप्रॉक्सिमेट मॅक्झिमम व्हॅल्यू मानतो. पण ते आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट बघायचे, इक्वेटरवरती जास्त आहे का पोलवरती जास्त आहे हे डिटेलमध्ये बघायचं. येते लक्षात? पण आपण किती मानतो? अर्थच्या सरफेसवरती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतकी व्हॅल्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मानत असतो. पण जसं जसं आपण अर्थच्या सरफेस हाईटवरती जाऊ तसं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची जी व्हॅल्यू असते ती कमी कमी होत जाणार आहे. येते का लक्षात? इथपर्यंत काही अडचणी आहेत का? सर्व कन्सेप्ट क्लिअर आहेत का बघा. जर नसतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही.